श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात मकर संक्रांती सणाला खूप महत्त्व आहे. हा हिंदू धर्मातील एक खास सण मानला जातो. पंचांगानुसार 2026 मध्ये मकर संक्रांती ही 14 जानेवारी म्हणजेच बुधवारी साजरी केली जाईल. नवीन वर्षाचा हा पहिला सण सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशी सूर्यदेव शनीच्या राशीत म्हणजेच मकर राशीत प्रवेश करतात. यालाच मकर संक्रांती असे म्हटले जाते. 2026 मध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशीचा योग जुळून आला आहे. महत्त्वाचे म्हणजे हा योगायोग 23 वर्षांनी घडत आहे. यापूर्वी 2003 मध्ये एकादशी मकर संक्रांतीच्या दिवशी आली होती. षटतिला म्हणजे 6 प्रकारचे तिळांचा वापर करणे, स्नान, खाणे, दान, तर्पण, हवन आणि पूजा. या दिवशी व्रत केल्याने सोने दान केल्या इतके पुण्य मिळते आणि सर्व पापांचा नाश होतो असे शास्त्रात सांगितले आहे. एका देवकन्येने केलेल्या षटतिला एकादशीच्या व्रतामुळे तिचं घर धनधान्याने भरले, म्हणून या व्रताचे पालन करावे अशी कथा प्रचलित आहे. भगवान विष्णूंची पूजा करावी या दिवशी आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. गरजूंना अन्न, तीळ, कपडे किंवा तूप दान करावे. या दिवशी क्रोध, असत्य, अपशब्द आणि तामसिक गोष्टी टाळाव्या. 14 जानेवारी 2026 रोजी आहे षटतिला एकादशी तसेच मकर संक्रांती एकाच दिवशी येत आहे, जो सूर्यदेव आणि श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक दुर्मिळ आणि शुभ योग मानला जातो. आख्यायिकानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा देवी राजा भागीरथीच्या मागे गेली आणि शेवटी कपिल मुनीच्या आश्रमातून समुद्रात पोहोचली, ज्यामुळे नदी पूजा आणि दानधर्मासाठी हा दिवस अत्यंत शुभ ठरला. मकर संक्रांत ते रथसप्तमी पर्यंतचा काळ हा पर्व काळ असतो. यावेळी केलेले पुण्यकर्म विशेष फलदायी होतात. धर्मशास्त्रानुसार या दिवशी दान, जप, धार्मिक अनुष्ठान याचे अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी दिलेले दान पुनर्जन्म झाल्यानंतर 100 पटीने प्राप्त होतं. या दिवशी सूर्याचे उत्तरायण चालू होते. संक्रांतीचा काळ हा साधनेला अनुकूल असतो, कारण या काळात ब्रह्मांडात आप तसेच तेज या तेजस्वी संबंधित कार्यात करणाऱ्या ईश्वरी क्रियालहरींचे प्रमाण अधिक असते. हिंदू धर्मात संक्रांतीला देवता मानले जाते. संक्रांतीने संक्रासुर दैत्याचा वध केला अशी कथा आहे. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत अथवा करिदिन असे म्हटले जाते. या दिवशी देवीने किंक्रासुराला ठार मारले. यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी 2 शुभयोग निर्माण होत आहेत. यामध्ये सर्वार्थ सिद्ध योग आणि अमृत सिद्ध योग याचा समावेश आहे. या योगांमध्ये दान, पुण्य आणि पूजेला विशेष महत्त्व हे दिलं जातं. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला अजिबात या 3 वस्तू कोणाला द्यायच्या नाहीत. जर कळत नकळत आपल्याकडनं या 3 वस्तू दिल्या गेल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या रुष्ट होऊन आपल्या घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य हे येणार आहे. त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. 14 जानेवारी 2026 रोजी षटतिला एकादशी येत आहे आणि त्या रात्री सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे तर संक्रांती सूर्यदेवाला समर्पित आहे. या काळात दान करणे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं हे इतर वर्षापेक्षा अधिक फलदायी मानले जाते. या दिवशी तीळ खाल्ल्याने पाप शुद्ध होतात आणि पूर्वजांना मोक्ष मिळतं. हिंदू धर्म ग्रंथांमध्ये मकर संक्रांतीला तिळाचे लाडू आणि खिचडी खाण्याचा सल्ला दिला जातो. पण षटतिला एकादशीचं व्रत हे मकर संक्रांतीला आल्यामुळे जे व्यक्ती उपवास करत असतील त्यांनी चुकूनही धान्याचं सेवन हे करायचं नाहीये. त्यांनी व्रत करायचं आणि दुसऱ्या दिवशी पारण वेळाच्या वेळेस आपल्याला व्रत हे सोडायचं आहे. तुम्ही या दिवशी फळाहार हा करू शकतात, पण तुम्हाला चुकून फणसाचं सेवन हे करायचं नाहीये, कारण फणस हे तामसी पदार्थामध्ये येतं. मकर संक्रांतीनंतर दिवस तिळतिळाने मोठे होत जातात आणि रात्र लहान होत जाते. वर्ष 2026 हा सण म्हणजेच बुधवारी 14 जानेवारी रोजी साजरा केला जाईल. श्री
शालेय वाहन शके 1947 पौष कृत 11 रोजी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवारी दिनांक म्हणजे 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2:49 पासून संध्याकाळी 5:45 असणार आहे. महापुण्य काळ हा दुपारी 2:49 पासून ते दुपारी 3:42 असणार आहे. पवित्र स्नान आणि दान करण्याची वेळ महत्त्वाची आहे. भाविक नद्यांमध्ये पवित्र स्नान करतात आणि सूर्याला जल अर्पण करतात आणि त्यानंतर गरजूंना तीळ, गूळ, खिचडी, ब्लँकेट आणि उबदार कपडे दान करतात. मकर संक्रांतीच्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा. नाही असेल तर घरच्या घरी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये तेल टाकून स्नान करायचं आहे. स्नानानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं. तांब्याचा लोटा घ्या, त्यामध्ये पाणी भरायचं. त्या पाण्यामध्ये आपल्याला लाल फूल, तीळ आणि अक्षता घालायच्यात आणि सूर्यदेवांना हे जल अर्पण करायचं. जल अर्पण करताना ओम सूर्याय नमः किंवा ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. संक्रांतीसोबत एकादशी असल्यामुळे आवर्जून आपल्याला श्रीहरी विष्णूंची पूजाही करायची आहे. आता जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला जलाभिषेक करायचा. जलाभिषेक करताना आवर्जून त्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडेसे तीळ टाकायचे आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्या घरातील प्रत्येक सदस्याने ग्रहण करायचं. यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. जलाभिषेक करून झाल्यानंतर श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीला आपल्याला पुन्हा स्थानावर ठेवायचं आहे. त्यांना हळद, चंदन अर्पण करून घ्यायचं आहे. त्यांना पिवळी फुलं अर्पण करून घ्यायची आहेत. तसेच त्यांना पिवळ्या फळांचा नैवेद्य दाखवायचा आणि षष्टीला एकादशीच्या दिवशी आवर्जून आपल्याला श्रीहरी विष्णूंना तिळांचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे. तसेच तुळशीचं पत्र अर्पण करायचं. पत्र अर्पण करताना आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची. असं केल्यामुळे आपली कठीण इच्छा पूर्ण होते. त्यानंतर आवर्जून आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या षष्टीला एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं. यामुळे आपल्याला वाजपेयी यज्ञ केल्या एवढं पुण्य प्राप्त होतं. त्यानंतर आरती करायची. आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे. तर अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे. पण या दिवशी काही चुका ज्या आहेत त्या आपल्याला आवर्जून टाळायच्या. तसेच या दिवशी आपल्याला कोणत्या 3 वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत त्याबद्दल जाणून घेऊया. यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे झाडू. झाडूला साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं. म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही आपल्याला कोणालाही झाडू हा द्यायचा नाही. अगदी कोणी तुमच्या शेजारचा आला आणि सांगितलं अगदी 5 मिनिटाकरता आम्हाला झाडू हवा आहे, तरीसुद्धा तुम्हाला द्यायचा नाही आहे. तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करून आपल्या घरी आणू शकतात. पण आपल्या घरातील झाडू जो आहे तो तुम्हाला कोणत्याही कारणास्तव दुसऱ्याला द्यायचा नाही. जर कळत नकळत आपल्याकडनं झाडू दिला गेला तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरातनं काढता पाय करून निघून जाते. दुसरी वस्तू म्हणजे तेल. तेलाचं दान अतिशय शुभ मानलं जातं. तेलाचं दान केल्यामुळे शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या अडचणी त्यापासून आपल्याला मुक्तता हे मिळत असते. पण मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याकडे जर घरी शेजार पाजारचं अगदी सख्खं कोणी नातेवाईक जरी असले आणि ते तेल मागायला आलं तर आपल्याला चुकूनही तेल हे कोणालाही द्यायचं नाही आहे. तुम्ही बाजारातनं एखादं पॅकेट विकत घेऊन तेल हे दान करू शकतात. फक्त आपल्या घरातनं आपल्याला कोणालाही तेल हे द्यायचं नाही आहे. तिसरी वस्तू म्हणजे प्लास्टिकच्या वस्तू, जसं की प्लास्टिकची टोप आहेत, डिश आहेत किंवा इतरही सुंदर सुंदर वस्तू ज्या प्लास्टिकपासून बनलेल्या असतात त्या वस्तूंचं दान हे केलं जात नाही. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणताही प्लास्टिकच्या वस्तूंचं दान केलं जात नाही. आता संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकूचा कार्यक्रम हा करत असतो आणि त्यामध्ये आवर्जून ज्या आपल्या घरी स्त्रिया येतात त्यांना भेटवस्तू हे देत असतात. त्या भेटवस्तूंमध्ये चुकूनही आपल्याला प्लास्टिकच्या वस्तूंचं भेटवस्तू ह्या द्यायच्या नाही आहेत. त्याऐवजी तुम्ही स्टीलची, पितळेची भांडीही देऊ शकतात किंवा अगदी सौभाग्याचे ज्या लेणं असतात म्हणजे काचेच्या बांगड्या आहेत, टिकलीचं पाकिट आहे किंवा इतरही जे 16 शृंगार असतात त्यापैकी कोणत्याही वस्तूचं दान हे करू शकता. पुढची वस्तू म्हणजे आपले वापरलेले कपडे. मकर संक्रांतीच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं. पण आपले जुने जे कपडे असतात ते चुकूनही आपल्याला संक्रांतीच्या दिवशी कोणाला दान हे करायचे नाही आहेत. त्या उलट तुम्ही नवीन कोरे उबदार कपडे जे असतात ते दान करू शकतात. यामुळे आपल्यावर सूर्यदेवांची विशेष कृपाही होत असते. आता संक्रांतीपासून हळदी कुंकूचा कार्यक्रम हा केला जातो. तर त्या कार्यक्रमामध्ये जे आपण वाण देतो त्यामध्ये चुकूनही आपल्याला धारदार वस्तूंचं दान हे करायचं नाही. जसं की चाकू आहे, सोलकाटणं आहे, खिसणी आहे, या वस्तू चुकूनही आपल्याला
कोणालाही वाण म्हणून द्यायच्या नाही आहेत. तर या 5 वस्तू ज्या आहेत त्या चुकूनही आपल्याला मकर संक्रांतीला कोणालाही द्यायच्या नाहीत. जर कळत-नकळत आपल्याकडनं या वस्तू दिल्या गेल्या तर त्यामुळे त्या उलट आपल्याला दोष हे लागत असतात. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून अजाणतेपणे सुद्धा कोणाकडनं कोणत्याही प्रकारच्या चुका झाल्या नाही पाहिजेत, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.